हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा मॉक पेपर 8 सॉल्व्ह करत आहे, जो आहे आपला अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच आणखी सांगायचं आहे की सिटको अकाउंट क्लर्कची एक्झाम डेट रिलीज झालेली आहे 10th जून. ठीक आहे. ज्यांनी पण सिटको अकाउंट क्लर्कसाठी फॉर्म भरलेला असेल ते चांगलं प्रिपरेशन करा. त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि मॉक पेपर सॉल्व्ह करायचा ट्राय करा. आता 10 दिवस आहे. 10 दिवसामध्ये मिनिमम 5 ते 6 किंवा मिनिमम 10 मॉक पेपर आपण डेली डे वाईज जर आपण सॉल्व्ह केले तर 10 मॉक पेपर आपले इझिली सॉल्व्ह होतात. आणि मॉक पेपर सॉल्व्ह केल्यावर आपला कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढतो. त्याच्यामुळे ट्राय करा की जितका मॉक पेपर होईल तितके मॉक पेपर सॉल्व्ह करायचा ट्राय करा. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे ते आपला आज की बघा काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉर्म अ पार्ट ऑफ अकाउंटिंग इक्वेशन. खालीलपैकी कोणता घटक लेखाशास्त्रातील समीकरणाचा भाग नाही. बघा ऑप्शन आहे ते असेट, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फिफ्थ, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. IBPS पॅटर्न नुसार आपण आता 5 हे घेतलेले आहेत ऑप्शन्स. ठीक आहे. आणि पूर्ण जे पेपर्स आहेत ते पूर्ण IBPS पॅटर्न नुसारच आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. सेकंड म्हटलेलं आहे, अंडर GST विच डॉक्युमेंट इज मॅन्डेटरी फॉर क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. GST अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यासाठी कोणता दस्तावेज आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डिलिव्हरी चलन, डेबिट नोट, इनवॉइस, रिसिप्ट वाउचर अँड कोटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इनवॉइस. ठीक आहे, बिल. नेक्स्ट थर्ड, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्ट चेकिंग इज इन ऑडिटिंग इज. लेखा परीक्षणात टेस्ट चेकिंगचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. बघा ऑप्शन आहे डिटेक्ट ऑल एरर्स अँड फ्रॉड, सेकंड इव्हॅल्युएट इंटरनल कंट्रोल, थर्ड सेव्ह टाइम अँड कॉस्ट अँड फोर्थ प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट अँड फिफ्थ व्हेरीफाय इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, सेव्ह टाइम अँड कॉस्ट, वेळ व खर्च वाचवते. नेक्स्ट फोर्थ, द मॅचिंग प्रिन्सिपल कन्सेप्ट इन अकाउंटिंग रिक्वायर. लेखाशास्त्रातील मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे काय आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे रेकॉर्डिंग ऑल एक्सपेन्सेस, सेकंड रिकॉग्नाइजिंग रेव्हेन्यू ओनली व्हेन रिसिव्ड, थर्ड मॅचिंग रेव्हेन्यू विथ रिलेटेड एक्सपेन्सेस, फोर्थ असेट व्हॅल्युएशन ॲट कॉस्ट अँड फिफ्थ डेप्रिसिएशन बेस्ड ऑन युसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मॅचिंग रेव्हेन्यू विथ रिलेटेड एक्सपेन्सेस, संबंधित खर्चाचे उत्पन्न जुळव. नेक्स्ट फिफ्थ, a business analyst would use SWOT analysis to. व्यवसाय विश्लेषण विश्लेषणाचा वापर कशासाठी करतात. बघा ऑप्शन आहे ऑडिट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ठीक आहे, सेकंड डिटरमाइन टॅक्स लायबिलिटी, थर्ड असेस ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ अँड विकनेस, फोर्थ मॉनिटर इंटरनल कंट्रोल अँड फोर्थ इव्हॅल्युएट GST कंपनी. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऍक्सेस ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ अँड विकनेस, संस्थेच्या ताकदी आणि कमतरतापणाचे मूल्यांकन करण्यासाठी. Next, sixth, in cash flow statement, interest paid on long-term loan is shown under. रोकड प्रवाह पत्रकात दीर्घकालीन कर्जावर दिलेले व्याज कोठे दाखवले जाते. तर बघा ऑप्शन आहे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी, सप्लिमेंटरी नोट्स अँड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी मीन्स वित्त पुरवठा क्रियाकलाप. नेक्स्ट सेवन, द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट एम्पॉवर कन्झ्युमर्स टू. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना कोणते अधिकार दिले आहेत. बघा ऑप्शन आहे इन्व्हेस्टिंग, सेकंड गेट रिड्रेसल फॉर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, थर्ड कंडक्ट स्टॅच्युटरी ऑडिट, फोर्थ इश्यू टॅक्स इनवॉइस अँड फोर्थ फाईल इन्कम टॅक्स रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गेट रिड्रेसल फॉर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, अन्यायकारक व्यापार पद्धतीसाठी तक्रार निवारण. नेक्स्ट एट, द डबल एंट्री सिस्टीम एन्श्योर. डबल एंट्री प्रणाली कोणती खात्री देते. तर बघा ऑप्शन आहे वन साइडेड एंट्री, सेकंड लेजर बॅलन्स आर इग्नोर्ड, थर्ड डेबिट इक्वल क्रेडिट, थर्ड बजेटिंग इज अवॉइडेड अँड फोर्थ रँडम क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेबिट इक्वल क्रेडिट, डेबिट क्रेडिटच्या बरोबरीने असतात. ठीक आहे. नेक्स्ट नाईन्थ, इन कॉस्ट अकाउंटिंग द फिक्स कॉस्ट पर युनिट. लेखाशास्त्रात एकक मागे स्थिर खर्च काय होतो. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज विथ प्रोडक्शन, सेकंड डिक्रीज विथ प्रोडक्शन, थर्ड रिमेन कॉन्स्टंट ऑलवेज अँड फोर्थ वॅरीज रँडमली अँड फिफ्थ इक्वल मार्जिनल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिक्रीज विथ प्रोडक्शन, उत्पादनासोबत घट. नेक्स्ट टेन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नफा नसलेले संस्थेचे नाही.
तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सर्व्हिस मोटिव्ह, कॅपिटल फंड, डोनेशन अँड रिस्ट्रिक्टेड सरप्लस युजेस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. नफा वाढवणे इज नॉट अ फीचर ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नेक्स्ट 11 ऑडिट प्लॅनिंग इन्व्हॉल्व. लेखापरीक्षण नियोजनामध्ये काय समाविष्ट असते? बघा ऑप्शन आहे वॉचिंग पेटी कॅश ओनली, सेकंड प्रिपेरिंग इन्कम स्टेटमेंट, थर्ड एस्टॅब्लिशिंग ऑडिट स्ट्रॅटेजी, फोर्थ फिक्सिंग डेप्रिसिएशन रेट अँड फिफ्थ फिलिंग टॅक्स रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एस्टॅब्लिशिंग ऑडिट स्ट्रॅटेजी. लेखापरीक्षण धोरण ठरवणे. Next, 12th. Under the Company Act 2013, which document is mandatory for issuing debentures? कंपनी कायदा 2013 अंतर्गत डिबेंचर्स जारी करण्यासाठी कोणता दस्तऐवज आवश्यक आहे? बघा ऑप्शन फर्स्ट शेअर सर्टिफिकेट, सेकंड प्रॉस्पेक्टस, थर्ड डिबेंचर ट्रस्ट डीड, फोर्थ बॅलन्स शीट अँड फिफ्थ परचेस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिबेंचर ट्रस्ट डीड. ठीक आहे. नेक्स्ट 13 द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. व्यवस्थापन लेखाशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बघा ऑप्शन आहे टॅक्स कम्प्युटेशन, एक्सटर्नल रिपोर्टिंग, मॅनेजरियल डिसिजन मेकिंग, कंप्लायन्स विथ लॉ अँड फिफ्थ फायनल अकाउंट प्रिपरेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅनेजरियल डिसिजन मेकिंग. व्यवस्थापक निर्णय घेणे. नेक्स्ट 14 अ कॉन्टिजेंट लायबिलिटी इज. अनिश्चित दायित्व म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे ऑलवेज रेकॉर्डेड, second never disclose, third a future obligation depends on an event, fourth included in income and fourth ignored in cash flow. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड अ फ्युचर ऑब्लिगेशन डिपेंडेंट ऑन इव्हेंट. एखाद्या घटनेवर अवलंबून असलेली भावी जबाबदारी. आता बघा महाट्रान्सको एलडीसी यूडीसी ची मॉक टेस्ट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याचे 10 मॉक टेस्ट सॉल्व्ह केलेले आहे आयबीपीएस पॅटर्न वाईज. ठीक आहे. रिझनिंग, मॅथ्स, अकाउंट, मराठी जे आपले 4 सब्जेक्ट्स आहेत, जे 4 सेक्शन्स आहेत, त्या सगळ्यांची मॉक पेपर सॉल्व्ह केलेले आहे. रिझनिंगचे जसं आपल्याला 40 क्वेश्चन्स आहे, मॅथ्सचे 20 क्वेश्चन्स आहे, अकाउंटचे 50 क्वेश्चन्स आहे आणि मराठीचे 20 क्वेश्चन्स आहे. आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार आहे अकाउंट्स मीन्स कम्प्लीट क्वेश्चन्स विथ कम्प्लीट सोल्युशन्स याच्यामध्ये दिलेले आहे आणि याची प्राइस आहे जस्ट 150 रुपीज. ठीक आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. ठीक आहे. कारण की ज्यांनी ऑलरेडी जे कंबाईन आणि सेपरेट पीडीएफ घेतलेले आहे त्यांना हे जे पेपर्स आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी फार इझी होईल, कारण की याच्याने तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल की आपण जर एक्झाममध्ये गेलं आणि एक्झाममध्ये या टाईपचे क्वेश्चन्स आले तर आपण कसं त्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट दिलेले आहे. तुम्ही वीकली ही एक टेस्ट सॉल्व्ह करा. याच्यामध्ये आन्सर शीट्स पण आहेत. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्ही ही पीडीएफ घेऊन तिथे आन्सर घेऊ शकता. 150 म्हणजे एका मॉक टेस्टला फक्त 15 रुपये आहेत. ठीक आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल ती पीडीएफ इंग्लिशमध्ये पण आहे आणि सेपरेट जे आहे ते मराठीमध्ये आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल त्यांना इंग्लिशमध्ये मिळेल, ज्यांना मराठीमध्ये पाहिजे असेल त्यांना मराठीमध्ये मिळेल. ठीक आहे. तर प्रॅक्टिस करण्यासाठी ही पीडीएफ सेट जी आहे ही खूप कामात येणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार. जो आपण मॉक पेपर आज सॉल्व्ह करत आहे 8 याच्यामधलाच फर्स्ट मॉक पेपर आहे. ठीक आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये टोटल डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप करा. ठीक आहे. तर बघा 15 नंबरचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग. खालीलपैकी कोणते लेखा परीक्षणाचे तत्व नाही? तर बघा ऑप्शन आहे ऑब्जेक्टिव्हिटी, इंटिग्रिटी, सेक्रेसी, रिलेव्हन्स अँड डॉक्युमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ रिलेव्हन्स, सुसंगता. नेक्स्ट 16 कस्टम ड्युटी इज लेविड ऑन. कस्टम ड्युटी कोणावर लावली जाते? तर बघा ऑप्शन आहे लोकल गुड्स, सेकंड डोमेस्टिक ट्रान्सफर, थर्ड इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स, फोर्थ रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड फिफ्थ फायनान्शियल डेरिव्हेटिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड, वस्तूच्या आयात निर्यातीवर. नेक्स्ट 17 अंडर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बेंचमार्किंग मीन्स. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये बेंचमार्किंग म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे इग्नोरिंग कॉम्पिटिटर, सेकंड सेटिंग इंटरनल गोल्स ओनली, थर्ड कंपेअरिंग विथ बेस्ट प्रॅक्टिस, फोर्थ फिलिंग लिगल केसेस अँड फिफ्थ रिड्युसिंग वर्कफोर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपेअरिंग विथ बेस्ट प्रॅक्टिस मीन्स सर्वोत्तम पद्धतीशी तुलना करणे. नेक्स्ट 18 इन अ ट्रायल बॅलन्स विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट अपियर. ट्रायल बॅलन्स खालीलपैकी काय दिसून येणार नाही? तर बघा ऑप्शन आहे
कॅपिटल, सॅलरी एक्सपेन्स, क्लोजिंग स्टॉक, बँक बॅलन्स अँड सन्ड्री डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, क्लोजिंग स्टॉक, शेवटचा साठा. नेक्स्ट 19, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी अराइज ड्यू टू, पुढे ढकललेली कर देयता कशामुळे निर्माण होते. तर बघा ऑप्शन आहे इमिडिएट टॅक्स पेमेंट, परमनंट डिफरन्सेस, टायमिंग डिफरन्सेस, टॅक्स रिफंड अँड कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टायमिंग डिफरन्सेस, वेळेतील फरक. नेक्स्ट 20, इन्कम टॅक्स इज, उत्पन्न कर म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे इनडायरेक्ट टॅक्स, चार्ज ऑन एक्सपेंडिचर, टॅक्स ऑन नेट इन्कम, डिडक्टेड फ्रॉम एक्सपेन्सेस अँड लेविड ऑन कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टॅक्स ऑन नेट इन्कम, निव्वळ उत्पन्नावर आकारलेला कर. नेक्स्ट 21, अंडर द जीएसटी ऍक्ट कंपोजिशन स्कीम इज अप्लिकेबल व्हेन टर्नओव्हर इज, जीएसटी कायद्यानुसार कंपोजिशन स्कीम केव्हा लागू होते. बघा ऑप्शन आहे बिलो 20 lakhs, सेकंड बिटवीन 20 to 50 crore, थर्ड अबोव 1 crore, फोर्थ अनलिमिटेड अँड फिफ्थ ओव्हर 5 crore. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, बिटवीन 20 to 50 crore, 20 ते 50 कोटी दरम्यान. नेक्स्ट 22, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल कंट्रोल इज टू, अंतर्गत नियंत्रणाचे उद्दिष्ट काय आहे. बघा ऑप्शन आहे इन्क्रीज प्रॉफिट, एलिमिनेट टॅक्सेशन, थर्ड सेफगार्ड असेट, फोर्थ अवॉइड बुक कीपिंग अँड फोर्थ एनहान्स ॲडव्हर्टायझिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेफगार्ड असेट, मालमत्तेचे संरक्षण कर. ठीक आहे. नेक्स्ट 23, द गोईंग कन्सर्न ॲझम्पशन मीन्स, सतत व्यवसाय चालू राहण्याचा गृहीत धरण्याचा अर्थ. तर बघा ऑप्शन आहे business will shut soon, second business had a fixed life, third business will continue indefinitely, fourth assets are for resale and fourth liquidation is ongoing. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, business will continue indefinitely, व्यवसाय अनिश्चित काळ चालू राहील. नेक्स्ट 24, द कॉस्ट ऑफ कॅपिटल इज यूज्ड इन, भांडवल खर्चा उपयोग कुठे केला जातो. बघा ऑप्शन आहे जर्नल एंट्री, रेशिओ अनालिसिस, इन्व्हेस्टमेंट अप्रेझल, फायनल ऑडिट रिपोर्ट अँड इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्व्हेस्टमेंट अप्रेझल, गुंतवणूक मूल्यांकनात. नेक्स्ट 25, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेक्निक ऑफ ऑडिटिंग, खालीलपैकी कोणती लेखापरीक्षणाची पद्धत नाही. तर बघा ऑप्शन आहे इन्स्पेक्शन, ऑब्झर्वेशन, एन्क्वायरी, वाउचिंग, बायफर्केशन. करेक्ट आन्सर आहे लास्ट, बायफर्केशन. ठीक आहे, मीन्स विभागणी. नेक्स्ट 26, इन फायनान्शियल अकाउंटिंग प्रीपेड एक्सपेन्सेस आर, वित्तीय लेखांकनात प्रीपेड खर्च म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे असेट, लायबिलिटी, रेव्हेन्यू, कॅपिटल अँड ड्रॉइंग. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, असेट मीन्स मालमत्ता. नेक्स्ट 27, अ कंपनी ऍक्ट 2013 इज एन्फोर्स बाय, कंपनी अधिनियम 2013 कोणाच्या मार्फत अंमलात आणला जातो. बघा ऑप्शन आहे आरबीआय, आयसीएआय, सेबी, एमसीए अँड नीती आयोग. आन्सर आहे एमसीए. ठीक आहे. नेक्स्ट 28, कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी इन्क्लूड, गुंतवणूक उपक्रमामधून रोख प्रवाहामध्ये समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे पेमेंट ऑफ डिव्हिडंड, कॅश रिसीव्ड फ्रॉम कस्टमर, परचेस ऑफ मशिनरी, रीपेमेंट ऑफ लोन अँड फोर्स सॅलरी पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, परचेस ऑफ मशिनरी, यंत्रसामग्रीची खरेदी. नेक्स्ट 29, अ प्रोव्हिजन इज, तरतूद म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे ऑलवेज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड कॉन्टिजेंट लॉन, थर्ड लायबिलिटी विथ सर्टन्टी, थर्ड रेव्हेन्यू रिसिप्ट अँड फोर्थ फ्युचर इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लायबिलिटी विथ सर्टन्टी, निश्चित जबाबदारी. नेक्स्ट 30, ऑडिटिंग इज, लेखापरीक्षण म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे प्रिपेरिंग बुक ऑफ अकाउंट, सेकंड अनालिसिस ऑफ टॅक्स पॉलिसीज, थर्ड इंडिपेंडेंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड, सेलिंग गुड्स अँड फिफ्थ डेबिटिंग एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंडिपेंडेंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड, आर्थिक नोंदीची स्वतंत्र तपासणी. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी अकाउंट प्रोफेशनलची 7 चॅप्टर्स म्हणजे ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर्स आहे, त्याची पीडीएफ अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 7000 एमसीक्यूज आहे. ठीक आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल ती आत्ताच ऑर्डर करा, कारण की एक्झाम लवकरात लवकर होऊन जाईल, कारण की सिडको एलडीसीची एक्झाम 10 जूनला आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे महाट्रान्सकोची बी एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर येईल. तर तुम्ही जेवढ्या लवकर प्रिपरेशन चालू कराल, जेवढ्या लवकर पूर्ण प्रिपेअर राहाल, तर एक्झाम कधी पण आली तरी तुम्ही त्याच्यासाठी
क्वालिफाय होऊन जाईल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की PDF जर आपण वाचली तर व्हिडिओपेक्षा PDF जी आहे ती सगळ्यात बेस्ट राहणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना पण ही PDF हवी असेल ती PDF WhatsApp नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून ही PDF घेऊ शकता. ठीक आहे. याची जी प्राइस आहे ते 750 रुपीज आहे. 750 मध्ये ही PDF तुम्हाला तिथे ऑनलाईन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. बघा 31 क्वेश्चन आहे. अ बिझनेस अनालिस्ट फोकस ऑन व्यवसाय विश्लेषण लक्ष केंद्रित करतो. बघा ऑप्शन आहे टॅक्स रिटर्न, सेकंड लेजर मेंटेनन्स, थर्ड प्रोसेस इम्प्रूवमेंट, फोर्थ प्रोडक्ट डिझाइन अँड फिफ्थ स्टॉक ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोसेस इम्प्रूवमेंट, प्रक्रियेत सुधारणा. नेक्स्ट 32. अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड 10 फिक्स असेट आर रेकॉर्डेड ॲट. लेखा मानक 10 नुसार स्थिर मालमत्ता नोंदवली जाते. तर बघा ऑप्शन आहे मार्केट प्राइस, रिअलायझेबल व्हॅल्यू, कॉस्ट, रिड्युसिबल व्हॅल्यू अँड नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट मीन्स किंमत. Next, 33. The break-even point in cost accounting is used when the खर्च लेखाशास्त्रात ब्रेक इव्हन बिंदू कधी असतो. तर बघा ऑप्शन आहे सेल्स इक्वल्स टू व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड प्रॉफिट इज मॅक्झिमाइज, थर्ड सेल्स इक्वल्स टू टोटल कॉस्ट, फोर्थ लॉस इक्वल्स टू फिक्स कॉस्ट अँड फिफ्थ मार्जिन इक्वल्स टू रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल्स इक्वल्स टू टोटल कॉस्ट, विक्री इक्वल्स टू एकूण खर्च. नेक्स्ट 34. इन ऑडिट सॅम्पलिंग द सॅम्पल मस्ट बी. लेखा परीक्षण सॅम्पलिंग मध्ये नमुना असावा. तर बघा ऑप्शन आहे स्मॉलेस्ट पॉसिबल, chosen by institution, third representative of the population, statistically insignificant and fifth based toward error detection. The correct answer is third representative of the population, एकूण लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणार. Next 35. Rebate under income tax section 87A is available for. उत्पन्न कर कलम 87A अंतर्गत सवलत मिळते. बघा ऑप्शन आहे कंपनीज, पार्टनरशिप फर्म, सीनियर सिटीजन ओनली, रेसिडेंट इंडिव्हिज्युअल अँड HUF. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, रहिवासी व्यक्तींना. नेक्स्ट 36. वाउचर इज प्रायमरी यूज इन. वाउचर मुख्यतः वापरले जाते. बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स प्रिपरेशन, एव्हिडन्स ऑफ ट्रान्झॅक्शन, GST रिटर्न, इन्कम टॅक्स ऑडिट अँड बजेट प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड एव्हिडन्स ऑफ ट्रान्झॅक्शन, व्यवहाराचा पुरावा. नेक्स्ट 37. इन बिझनेस लॉ कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट मीन्स. व्यवसाय कायद्यानुसार करार करण्याची क्षमता म्हणजे. बघा ऑप्शन आहे ओइंग प्रॉपर्टी, सेकंड लीगल ॲबिलिटी टू एंटर इन कॉन्ट्रॅक्ट, थर्ड वर्किंग ऑफ कंपनी, थर्ड होल्डिंग शेअर्स अँड फिलिंग रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लीगल ॲबिलिटी टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट, करार करण्याची कायदेशीर पात्रता. नेक्स्ट 38. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनडायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता अप्रत्यक्ष कर आहे. बघा ऑप्शन आहे कॉर्पोरेट टॅक्स, GST, इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स अँड कॅपिटल गेन टॅक्स. तो करेक्ट आन्सर आहे ते सेकंड GST. नेक्स्ट 39. द प्रायमरी फंक्शन ऑफ सेबी इज टू. सेबीचे प्राथमिक कार्य काय आहे. बघा ऑप्शन आहे रेग्युलेट इन्शुरन्स, कंट्रोल करन्सी सप्लाय, थर्ड रेग्युलेट कॅपिटल मार्केट, फोर्थ कलेक्ट डायरेक्ट टॅक्सेस अँड फिफ्थ इश्यू करन्सी नोट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रेग्युलेट कॅपिटल मार्केट, भांडवली बाजारांचे नियमन. नेक्स्ट 40. अंडर IFRS फायनान्शियल स्टेटमेंट मस्ट प्रोव्हाइड. IFRS नुसार आर्थिक विवरांमध्ये असावे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स प्लॅनिंग इन्फो, सेकंड कॉस्ट ऑडिट रिपोर्ट, थर्ड ट्रू अँड फेअर व्यू, फोर्थ इंटरनल मेमो अँड फिफ्थ बँक स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रू अँड फेअर व्यू, खरी आणि न्याय स्थिती. नेक्स्ट 41. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज. पुढे ढकललेले महसूल खर्च म्हणजे. बघा ऑप्शन आहे एक्सपेन्स इमिडिएटली, सेकंड कॅपिटल अँड रिटर्न ऑफ ओव्हर टाइम, थर्ड नॉट रेकॉर्डेड, फिफ्थ लायबिलिटी फोर्थ लायबिलिटी अँड फिफ्थ रेव्हेन्यू इन्कम. करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅपिटलाइज अँड रिटर्न ऑफ ओव्हर टाइम, भांडवली बनवून कालांतराने खर्च केला जातो त्यालाच म्हणतो डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नेक्स्ट 42. द पर्पज ऑफ ट्रायल बॅलन्स इज टू. ताळेबंदाचा उद्देश आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड डिटेक्ट फ्रॉड ओनली, थर्ड चेक अर्थमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ लेजर, फोर्थ कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी अँड फिफ्थ रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन. करेक्ट आन्सर आहे थर्ड चेक अर्थमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ लेजर, खाती पुस्तिकेची अंकगणितीय अचूकता तपासणी.
नेक्स्ट 43, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. खालीलपैकी कोणत्या आरबीआयचे कार्य नाही. तर बघा ऑप्शन आहे इश्युइंग करन्सी नोट, रेग्युलेटिंग मनी सप्लाय, 6 कंडक्टिंग मॉनेटरी पॉलिसी, लाइसेनिंग बैंक अँड 5th लेइंग इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे लेइंग इन्कम टॅक्स. उत्पन्न कर आकारणे इज नॉट अ फंक्शन ऑफ आरबीआय. नेक्स्ट 44, कॅपिटल एक्सपेंडिचर रिझल्ट इन भांडवली खर्चाचा परिणाम होतो. बघा ऑप्शन आहे इमिडिएट एक्सपेन्स, इन्क्रीज इन असेट व्हॅल्यू, थर्ड डिक्रीज इन असेट व्हॅल्यू, फोर्थ रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन अँड फिफ्थ टॅक्स डिडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्क्रीज इन असेट व्हॅल्यू, मालमत्तेच्या मूल्यवृद्धीत. नेक्स्ट 45, इन जीएसटी रिझर्व्ह चार्ज मेकॅनिझम मीन्स. जीएसटी मध्ये रिव्हर्स चार्ज याचा अर्थ. बघा ऑप्शन आहे सप्लाय पे टॅक्स, सेकंड रिसिपेंट पे टॅक्स, थर्ड नो टॅक्स पेएबल, फोर्थ टॅक्स एक्झेम्प्टेड अँड फिफ्थ पेनल्टी ऑन लेट पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिसिप्ट पे टॅक्सेस, प्राप्तकर्ता कर भरतो. नेक्स्ट 46, विच डॉक्युमेंट इज रिक्वायर्ड टू अपॉइंट अन ऑडिटर इन अ कंपनी. कंपनीमध्ये लेखापरीक्षण नेमण्यासाठी कोणता दस्तावेज आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट बोर्ड रिझोल्युशन, सेकंड शेअर होल्डर ॲग्रीमेंट, थर्ड आर्टिकल ऑफ असोसिएशन, फिफ्थ प्रॉस्पेक्टस अँड सिक्स इन्कम टॅक्स रिटर्न. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बोर्ड रिझोल्युशन, संचालक मंडळाचा ठराव. नेक्स्ट 47, द टर्म गुडविल इन अकाउंटिंग रिप्रेझेंट. लेखाशास्त्रातील गुडविल म्हणजे. बघा ऑप्शन आहे फिजिकल असेट, इंटेंजिबल असेट, लायबिलिटी, रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटेंजिबल असेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट 48, इंटरनल ऑडिट इज कंडक्टेड बाय. अंतर्गत लेखापरीक्षण कोण करतो. बघा ऑप्शन आहे एक्सटर्नल ऑडिटर, सेकंड टॅक्स ऑथॉरिटीज, थर्ड कंपनी एम्प्लॉई, फोर्थ बैंक ऑफिशियल अँड फिफ्थ गव्हर्नमेंट ऑथॉरिटी ऑडिटर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपनी एम्प्लॉई, कंपनीचे कर्मचारी. नेक्स्ट 49, डिव्हिडंड इज पेड आउट ऑफ. लाभांश दिला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल, रेव्हेन्यू रिझर्व्ह, ड्रॉइंग, कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड डेबेंचर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेव्हेन्यू रिझर्व्ह, महसुली राखीव निधी. नेक्स्ट 50, द पर्पज ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज टू. बँक ताळमेळ पत्रकाचा उद्देश आहे. बघा ऑप्शन आहे रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन, सेकंड डिटेक्ट एरर बिटवीन कॅश बुक अँड बँक स्टेटमेंट, थर्ड प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, फोर्थ कॅल्क्युलेट बँक चार्ज अँड फिफ्थ प्रिपेअर बजेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिटेक्ट एरर बिटवीन कॅश बुक अँड बँक स्टेटमेंट. रोकड पुस्तक व बँक स्टेटमेंट मधील चुकांची तपासणी करणे. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची 7 चॅप्टर्सची जी बुक पीडीएफ आहे ती अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7,000+ MCQs आहे. ज्यांना सेपरेट पीडीएफ हवी असेल ते सेपरेट पीडीएफ सुद्धा घेऊ शकता. तसंच महाट्रान्सको UDCच्या मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. 10 मॉक टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये रिजनिंग, मॅथ्स, अकाउंट्स पूर्ण कम्प्लीट पेपर, क्वेश्चन्स विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेले आहे. त्याची प्राइस आहे 150 रुपीज. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून इथनं पीडीएफ घेऊ शकता. ही पीडीएफ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे मॉक पेपर सुद्धा. तर जे पण कंटिन्यू प्रिपेअर करत आहे त्यांनी पीडीएफ ज्यांनी आतापर्यंत घेतलेली आहे त्यांना पण मी सजेस्ट करतोय की मॉक टेस्ट सुद्धा घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.